नमस्कार. अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्याचा जो दुसरा पार्ट आहे चालू घडामोडीचा, म्हणजेच 11 ते 20 जानेवारीमधील मागील 10 दिवसातील जे काही चालू घडामोडी आहेत ते इन डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. यापूर्वी या महिन्यातील म्हणण्यापेक्षा या वर्षातील जे पहिले लेक्चर 1 ते 10 जानेवारीमधील आहे ते तुम्ही चांगल्या रीतीनं पाहिलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि हा लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा. चला तर मग आपण पाहूयात संपूर्ण चालू घडामोडी मागील 10 दिवसातील. बघूयात आपण जानेवारी महिन्यातील दुसरं लेक्चर चालू घडामोडीचं आणि मागील 11 ते 20 जानेवारीमधील सर्व चालू घडामोडी आज आपण कव्हर करूयात. पहिला प्रश्न आहे आपला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125वी जयंती आहे 2022मध्ये. ओके, तर ती साजरी करण्यासाठीच्या एक समितीचे अध्यक्ष कोण आहेत? पूर्वी आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होणार होते, आता स्वतः नरेंद्र मोदी याचे अध्यक्ष राहतील. आता 125व्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदी. 2022मध्ये लक्षात ठेवा, हे 2022मधील जयंती आहे 125वी, शतकोत्तर रौप्य. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कधी असते? 23 जानेवारीला असते. आणि याचा जन्म कटक ओडिसामध्ये झालेला आहे आणि कटक हे महानदीच्या काठी आहे. त्यानंतर जनस्थान पुरस्कार 2021. जनस्थान पुरस्कार हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येतो आणि कुसुमाग्रज म्हणतो आपण विभा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना. आणि यावर्षी हे पुरस्कार भेटलेला आहे मधु मंगेश कर्णिक यांना. मधु मंगेश कर्णिक 2014 ते 2019पर्यंत हे या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांना पुरस्कार भेटलेला आहे, असे हे प्रथमच पहिल्यांदा घडलेलं आहे. म्हणजेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि जनस्थान पुरस्कार भेटलेले आहेत असे हे पहिले व्यक्ती आहेत. दर 2 वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो आणि 1 लाख रुपये असं याचं रक्कम आहे, पुरस्काराचं रक्कम. त्यानंतर नवीन जे संसद भवन आहे आपली ते उभारण्यात येणार आहे. कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत? तर ते आहे प्रोजेक्ट विस्टा. प्रोजेक्ट विस्टा अंतर्गत हे जे नवीन संसद भवन आहे ते उभारण्यात येणार आहे. सध्याचे जे संसद भवन आहे सध्या अस्तित्वात असलेलं ते एडविन लुटियन्स आणि हार्बर्ट बेकर यांनी उभारलेलं होतं. एडविन लुटियन्स आणि हार्बर्ट बेकर, खूप जुनं आहे. ओके, आणि जे नवीन संसद आहे ते उभारण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जे सध्या सदस्य संख्या आहे ते खूप जास्त आहे. ज्यावेळेस त्यांनी उभारले होते त्यावेळेस सदस्य संख्या खूप कमी होती. सध्या सदस्य संख्या म्हणजे खासदारांची संख्या जास्त आहे. तर संसद सदस्यांची जी बैठक व्यवस्था आहे ते नवीनमध्ये आता जे नवीन होणार आहे त्याच्यामध्ये जवळपास 1224 एवढे खासदार बसू शकतील, संसद सदस्य बसू शकतील. इतकं मोठं असणार आहे. आणि नवीन संसद भवन असावं असं यापूर्वी उल्लेख केलेले होते. कोण? तर मीरा कुमारी आणि सुमित्रा महाजन. आणि हे दोघेही कोण आहेत? लोकसभेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. मीरा कुमार आणि सुमित्रा महाजन यांनी नवीन संसद भवन असायला पाहिजे असं यापूर्वी सांगितलेलं होतं. आणि याच्यासाठी जो दगड वापरण्यात येणार आहे तो राजस्थानमधील धोलपूर येथील लाल दगड वापरण्यात येणार आहे या नवीन संसद भवनासाठी. आणि हे कुठं आहे संसद भवन? तर दिल्लीमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲमेझॉनचे भारतातील पहिला व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस सेंटर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? ॲमेझॉनचं आणि हे आहे बेंगळूर कर्नाटकची राजधानी आहे. वर्षभावती या नदीच्या काठी आहे बेंगळूरमध्ये. इस्रोचे मुख्यालय देखील आहे. आणि ॲमेझॉन याचे जे प्रमुख आहेत ते आहेत जेफ बेझोस. आणि आता हे दुसऱ्या क्रमांकावर सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले आहेत ॲमेझॉन. त्यानंतर वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार डिक्लेअर केले आहेत. वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार 2020. ओके, आणि ॲथलेटिक्स संबंधित जे काही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याचं नाव आहे वर्ल्ड ॲथलेटिक्स. याला पूर्वी IAAF म्हणायचे, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक फेडरेशन. याचं मुख्यालय मोनॅको या ठिकाणी आहे. आणि तर ते व्यक्ती कोण आहेत? विजेते पुरुषामध्ये आहेत आर्मांड डुप्लांटिस, जे स्वीडनचे आहेत, स्वीडन या देशाचे आर्मांड डुप्लांटिस वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर मेल आहेत. आणि महिला फिमेल आहे युलिमार रोजास, जे की ट्रिपल जंप करतात आणि व्हेनेझुएला या देशाचे आहेत. व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे ज्याची राजधानी काराकस आहे आणि स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आहे, जे युरोप खंडामध्ये येतं. लक्षात ठेवा, पुरुषामध्ये वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर आहेत आर्मांड डुप्लांटिस आणि महिलांमध्ये आहेत युलिमार रोजान्स. भारतातील पहिली सोलर इलेक्ट्रिक रोरो सेवा कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? भारतातील पहिली सोलर इलेक्ट्रिक रोरो सेवा आहे रोड ऑन रोल ऑफ ज्याला आपण म्हणतो, ते आहे केरळमध्ये. केरळ. आणि रोरो सेवा म्हणजेच
समजा जे काही आपले हायवेने जाणारे जे काही माल ट्रक आहेत, मालवाहू ट्रक, हे यांना अंतर कापण्यासाठी जर खूप अंतर कापत असतील हे ट्रक जे माल वाहतूक करतात, 4 चाकी, 8 चाकी किंवा 16 चाकी जे मोठे मोठे ट्रक आहेत, 20 चाकी वगैरे, त्यांना जे लांब अंतर कापत असतात त्यांना डिझेल जास्त जातं, ओके, किंवा तेल त्यांचं जास्त होतं. म्हणून आता काय होईल, जे आपले रेल्वे आहे, ओके, रेल्वेद्वारे रेल्वेमध्येच हे जे ट्रक आहेत, मालवाहू ट्रक, ते म्हणजे तिथं त्यांना ठेवण्यात येईल रेल्वेमध्ये. आणि रेल्वे आपल्याला माहीत आहे एकच ट्रक घेऊन जाणार नाही, ओके, असे 100 किंवा 7-8-10 ट्रक तरी घेऊन जाईल रेल्वे आरामशीर. आणि जिथंपर्यंत ते माल पोचवायचा आहे तिथपर्यंत ट्रक उतरेल, मग त्यानंतर ते हायवेनुसार चालेल. म्हणजेच हायवेवरून आपण कुठं रोडावरती त्याला आणतो आहे ट्रकला, त्याला म्हणतो आपण रोल ऑन रोल ऑफ सेवा, ओके. म्हणजे रोल चालू आहे आणि रोल ऑफ आहे, म्हणजेच रस्ता ऑफ. त्यानंतर एक पुस्तक आहे, नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह नावाचं पुस्तक आहे, जे लिहिलेलं आहे विलास खोले यांनी. आणि याचं प्रकाशन केलं आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे. त्यामुळे हे महत्त्वाचं पुस्तक आहे, कव्हर केलेलं आहे. भारताचे नवीन परकीय व्यापार धोरण लागू होणार आहे कधीपासून, तर हे होईल 1 एप्रिल 2021 पासून. आणि हे 5 वर्षासाठी असेल, हे लक्षात ठेवा. नवीन परकीय व्यापार धोरण 5 वर्षासाठी असेल, 1 एप्रिल 2021 पासून हे सुरू होईल. आणि भारताचे केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल, जे की आपले कोळसा मंत्री देखील आहेत पियुष गोयल. आणि रेल्वे मंत्री देखील आहेत. हेनलेच्या पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे जगामध्ये, तर ते आहे 85 क्रमांकावरती आहे हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारत. आणि पहिल्या क्रमांकावरती आहे जपान. आणि सर्वात शेवटी आहे अफगाणिस्तान. म्हणजेच जपानचं जर पासपोर्ट हे पहिल्या क्रमांकावरती आहे जपान, म्हणजेच कसं होईल, जपानचं पासपोर्ट ज्या व्यक्तीकडे असेल तो व्यक्तीला किंवा जास्तीत जास्त देशामध्ये व्हिसा फ्री असेल किंवा पासपोर्ट फ्री असेल. आणि जवळपास 190+ देशामध्ये जपाननं आपलं व्हिसा फ्री केलेलं आहे. म्हणजे जपानचा पासपोर्ट ज्या व्यक्तीकडे असेल तो सगळ्यात जास्त देशामध्ये फिरू शकेल पासपोर्ट शिवाय, ओके. आणि आपला क्रमांक भारताचा कितवा आहे, तर ते आहे 85 या क्रमांकावरती आहे हेनलेनुसार, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक पुस्तक बघूयात. हे पुस्तक आहे द पॉप्युलेशन मिथ, ओके. आणि हे पुस्तक लिहिलं आहे S.Y. कुरेशी. दिनविशेष बघूयात. एक राष्ट्रीय युवा दिन असतं कधी, 12 जानेवारीला आपल्याला माहीत आहे. कोणाची जयंती आहे ही, 12 जानेवारी 1863 स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. 12 जानेवारीला आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. आणि राष्ट्रीय युवा महोत्सव असतं 12 ते 16 जानेवारीला. राष्ट्रीय युवा महोत्सव 12 ते 16 जानेवारी. आणखी एक दिनविशेष बघूयात. भूदल दिन असतं कधी, राष्ट्रीय भूदल दिन किंवा भूसेना दिवस हे असतं 15 जानेवारीला. 15 जानेवारीलाच का, तर 15 जानेवारी 1949 भारताचे पहिले लेफ्टनंट जनरल म्हणजे जनरल होते, भूदल प्रमुख होते, त्यांनी शपथ घेतलेला आहे. पहिले भारतीय भूदल प्रमुख कोण होते, तर ते आहेत जनरल KM करियप्पा. यांनी पदभार स्वीकारला 15 जानेवारी 1949. म्हणून आपण 15 जानेवारी हा दिवस भूदल दिन म्हणून साजरा करतो. आणि यांच्यापूर्वी जे शेवटचे भूदल प्रमुख होते ब्रिटिश व्यक्ती, ते होते सर फ्रान्सिस बुचर. 15 जानेवारी लक्षात ठेवा. आणि 15 जानेवारीला भूगोल दिन देखील असतं. DRDOद्वारे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ज्याचं मुख्यालय कुठं आहे, दिल्लीला आहे. याची स्थापना 1958 झालेली होती. आणि DRDOचे सध्याचे अध्यक्ष आहेत G. सतीश रेड्डी. या DRDOद्वारे विकसित भारतातील पहिली स्वदेशी मशीन पिस्तॉलचे नाव काय आहे, तर याचं नाव ठेवलेलं आहे ASMI, ASMI. आणि हे 100 मीटरपर्यंत गोळी म्हणजे झाडू शकेल, गोळी लागू शकेल. ASMI याचं नाव आहे, जस्ट लक्षात ठेवा. त्यानंतर एक पुस्तक आहे, आणखी एक पुस्तक अनस्क्रिप्टेड, ओके. हे एक आत्मकथा आहे, अनस्क्रिप्टेड कन्व्हर्सेशन ऑन लाईफ अँड सिनेमा. हे लिहिलेलं आहे विधू विनोद चोपडा यांनी. आणि यांचे आत्मचरित्र आहे अनस्क्रिप्टेड, विधू विनोद चोपडा. खूप प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तुम्ही 3 इडियट्स, त्यानंतर मुन्नाभाई MBBS, त्यानंतर संजू, हे जे महत्त्वाचे चित्रपट आहेत हे यांनी बनवलेले आहे, लक्षात ठेवा, विधू विनोद चोपडा. त्यानंतर भारतातील पहिली एअर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली. भारतातील पहिली एअर टॅक्सी सेवा ही सुरू झालेली आहे चंदीगड ते हिसारपर्यंत, हरियाणामध्ये, चंदीगड ते हिसारपर्यंत. आणि उडान योजनेअंतर्गत हे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि भारताचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री कोण आहेत, हरदीप सिंग पुरी. पुढचा आहे फ्रान्सच्या प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ड्यू मेरिट आणि कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. नॅशनल ऑर्डर ड्यू मेरिट हे भेटलेलं आहे रोहिणी गोडबोले यांना. रोहिणी गोडबोले हे एक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. आणि
यांना पद्मश्री देखील भेटलेलं होतं गेल्या वर्षी 2019मध्ये. पद्मश्री पुरस्कार विजेते रोहिणी गुडबोल यांना भेटलेला आहे आता फ्रान्सचा प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ ड्यू मेरिट पुरस्कार. आणि फ्रान्समध्ये भारताचे राजदूत कोण आहेत? जावेद अशरफ. फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे. फ्रान्सची राजधानी काय? पॅरिस, जी सीन नदीच्या काठी आहे. आणि पॅरिसमध्ये कशाचं मुख्यालय आहे का? तर यस, IEAचं मुख्यालय आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचं मुख्यालय फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आहे. पॅरिसमध्ये त्यानंतर आणखीन कशाचं मुख्यालय? रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डरचं मुख्यालय देखील आहे. ओके. आणि इमॅन्युएल मॅक्रॉन हे ते प्रमुख आहेत फ्रान्सचे. त्यानंतर फ्रान्सची पहिली स्वदेशी भारताची पहिली स्वदेशी ड्रायव्हरलेस मेट्रो कार याचं उद्घाटन केलं कोणत्या ठिकाणी? म्हणजे हे ड्रायव्हर नसणार आहे ह्या मेट्रो कारमध्ये आणि हे आहे बेंगळुरू या ठिकाणी. बेंगळुरू. आणि याची निर्मिती केली आहे भारत अर्थ मोटर्स लिमिटेड. ओके, भारत अर्थ मोटर्स लिमिटेड आणि BEML ज्याला आपण म्हणतो. बेंगळुरू या ठिकाणी भारतातील पहिली स्वदेशी ड्रायव्हरलेस मेट्रो कार असेल. मराठा विश्वभूषण पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? मराठा विश्वभूषण पुरस्कार हे भेटलेला आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना. राजेश टोपे. आणि मराठा सेवा संघाद्वारे हे देण्यात येतं. कोरोना काळामध्ये ज्यांनी खूप चांगलं काम केलं आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, मराठा विश्वभूषण पुरस्कार. जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन सुरू झाली कुठे? तर इथे आपल्या आसाममध्ये. त्याला आपण लाईफलाईन एक्सप्रेस असं म्हणतो. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आहेत. जगदीश मुखी ऐकतील. आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? सर्वानंद सोनोवाल आहेत. जगदीश मुखी येथील राज्यपाल आहेत. आणि आसाममध्ये नुकतंच एक नवीन राष्ट्रीय उद्यान झालेलं आहे. कुठलं? दिहांग पटकई राष्ट्रीय उद्यान. हे नवीन राष्ट्रीय उद्यान भारतामध्ये कुठलं झालेलं असेल तर ते आसाममध्ये आहे. यापूर्वीचे मानस, काझीरंगा, ओरांग, नामेरी हे 4 राष्ट्रीय उद्यान आणि हे 5वं राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. आसामची राजधानी दिसपूर आहे, जे ब्रह्मपुत्र नदीचे काठी आहे. आणि आसामची बॉर्डर जे नॉर्थ ईस्ट साईडचे सर्व जेवढे पण राज्य आहेत 7 राज्य सर्वांना लागलेलं आहे आसाम, लक्षात ठेवा. त्यानंतर मिसेस इंडिया ऑस्ट्रेलिया 2020. मिसेस इंडिया ऑस्ट्रेलिया 2020 कोण आहेत? हे आहेत अनुमेहा तोमर. आणि हे गोरखपूरचे आहेत, लक्षात ठेवा. गोरखपूर कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे गोरखपूर, जे योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे. मिसेस इंडिया ऑस्ट्रेलिया 2020. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे. त्यानंतर क्रांतिज्योती योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? हे आहे महाराष्ट्र सरकारची. महाराष्ट्र. आणि 6वी ते 12वीपर्यंतच्या मुलींसाठीचं हे ओके त्यांचं शाळेतलं प्रमाण वाढावं, उपस्थितीचं प्रमाण वाढावं म्हणून आणि म्हणजेच काय गळती थांबवण्यासाठीचं हे क्रांतिज्योती योजना आहे. आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? वर्षा गायकवाड हे आहेत महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री. आणि या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये भारताचे राजदूत कोण आहेत? गीतेश शर्मा. त्यानंतर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2019-20. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2019-20 हे भेटले बद्रीनाथ तनपुरे यांना. बद्रीनाथ तनपुरे. आणि हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतं, हे लक्षात ठेवा. महत्त्वाचा आहे पुरस्कार. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2019-20 बद्रीनाथ तनपुरे. त्यानंतर बांधकाम क्षेत्रातील मंदीचे सावट दूर करण्यासाठीचे समितीचे अध्यक्ष कोण आहेत? हे महाराष्ट्र सरकारतर्फेचे महत्त्वाची समिती आहे आणि याचे अध्यक्ष बनले आहेत दीपक पारेख. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किती वेळेस उपस्थित नव्हते? म्हणजेच अशी किती वेळ आहे 2021मधील ओके जी म्हणजे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले नाहीत भारताच्या प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून. तर हे याच्यापूर्वी 3 वेळेस झालेलं होतं असं. आणि 4थी वेळ आहे, हे लक्षात ठेवा. 4थी वेळ आहे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आपण कोणत्याही देशाला म्हणजे कोणत्याही देशाचे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार नाहीत. यापूर्वी कधी झालेलं होतं? 1952, 1953 आणि 1966मध्ये. हे 3 वेळ झालेलं आहे आणि आता ही 4थी वेळ आहे. आपण माहीत आहे आपल्याला अगोदर बोरिस जॉन्सन येणार होते, ते नवीन कोरोना ट्रेन आल्यामुळे त्यांनी कॅन्सल केले. त्यानंतर चंद्रिका प्रसाद संतोख येणार होते, सुरिनामचे राष्ट्रपती, त्यांनी पण कॅन्सल केले आहेत. ओके, त्यामुळं आता लक्षात ठेवा ही 4थी वेळ आहे. सर्वात पहिल्यांदा कोण आले होते प्रजासत्ताक दिनी? 26 जानेवारी 1950ला. तर ते होते इंडोनेशियाचे डॉक्टर सुकार्नो.
इंडोनेशियाचे प्रमुख होते डॉक्टर सुकार्नो. आणि यावर्षी बांगलादेशची सेना आहे, बांगलादेशची सेना ही भाग घेणार आहे आपल्या प्रजासत्ताक दिनी, हे लक्षात ठेवा. ई गव्हर्नन्ससाठी स्कॉच चॅलेंजर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? स्कॉच चॅलेंजर पुरस्कार हे भेटलेले आहे आदिवासी विकास मंत्रालयाला आणि ज्याचे मंत्री आहेत अर्जुन मुंडा. खुंटी यांचा मतदारसंघ आहे. अर्जुन मुंडा लक्षात ठेवा, आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत. आणि भारतामध्ये हे झालं ई गव्हर्नन्ससाठी स्कॉच चॅलेंजर पुरस्कार. परंतु स्कॉच चॅलेंजर पुरस्कार आणखीन एक भेटले आहे शासन पारदर्शकतामध्ये. हे भेटलेले आहे पंचायत राज मंत्रालयाला. पंचायत राज मंत्रालय नरेंद्रसिंग तोमर याचे मंत्री आहेत. आणि भारतामध्ये सर्वाधिक जे आदिवासी लोक आहेत, आदिवासी आहेत, ते भिल्ल या जमातीचे आहेत. भिल्ल, त्यानंतर मग गोंड वगैरे आहेत. आणि भारतातील पहिला आदिवासी महिला बटालियन बिहारमध्ये उभारण्यात येत आहे. भारतातील पहिला आदिवासी महिला बटालियन बिहार. हुरून ग्लोबल जे 500 लिस्ट आहे, 500 सर्वात मौल्यवान कंपनीमध्ये प्रथम क्रमांकाची कंपनी कोणती आहे? ही आहे ॲपल. हुरून ग्लोबल 500 सर्वात मौल्यवान कंपनीमध्ये ॲपल प्रथम क्रमांकावरती आहे. आणि भारतामध्ये प्रथम आहे रिलायन्स. रिलायन्स भारतामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. भारतीय लोक सर्वाधिक इतर देशामध्ये कोणत्या देशामध्ये आहेत? म्हणजे भारतीय लोक कोणत्या देशामध्ये सर्वाधिक प्रमाणात आहेत? जवळपास 35 लाख लोकसंख्या फक्त संयुक्त अरब अमिरातमध्ये राहतं. म्हणजेच UAEमध्ये भारताचे सर्वाधिक लोक आहेत. आणि हे सांगितलेलं आहे कुणी? इंटरनॅशनल मायग्रेशन 2020चं हायलाईटचा अहवाल आलेला होता त्याच्यामध्ये. एकूण जे भारतीय आहेत एकूण भारतीय संपूर्ण जगामध्ये तर जवळपास 1.5 कोटी 1.8 कोटी हे लोक हे परदेशात राहतात भारताचे. आणि असं राहणारा भारत आपला पहिल्या क्रमांकावरती आहे. म्हणजे भारताचे संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक परदेशी म्हणजे परदेशामध्ये राहतात जवळपास 1.8 कोटी एवढे. ओके, लक्षात ठेवा एवढं. UAEची राजधानी काय? अबुधाबी. एक मिनिट. UAE युनायटेड नेशन्स अरब अमिरात म्हणतो आपण. युनायटेड अरब अमिरात म्हणतो आपण, UAE. ओके, संयुक्त अरब अमिरात. आणि दिरहम याचा मुद्रा आहे, चलन आहे. आणि याची राजधानी काय? अबुधाबी. आणि यावर्षीचे IPL कुठे झालेत? याच ठिकाणी पार पडले आहेत 13वे IPL. ओके, अबुधाबी, शारजा आणि दुबईला. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. ओके, कधी असते ही असते 23 जानेवारी. यापूर्वी मी सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण 23 जानेवारी 2021 पासून काय म्हणून साजरा करतो आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आपण 23 जानेवारीला आहे, बरोबर. तर ते काय म्हणून आपण पहिल्यांदा 2021 पासून साजरा करू? तर ते पराक्रम दिवस म्हणून साजरा करणार आहोत इथूनपासून. ओके, लक्षात ठेवा, दरवर्षी आता साजरा करणार केंद्र सरकारतर्फे. आणि सांस्कृतिक मंत्रालयानं हे असं सांगितलेलं आहे, सांस्कृतिक मंत्रालय. तर कमेंटमध्ये सांगा मला की सांस्कृतिक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? केंद्रीय संस्कृती मंत्री कोण आहेत? आणि याच्यासाठी जी समिती होती नरेंद्र मोदी अध्यक्ष असणार आहेत. पहिला प्रश्न आपण तेच बघितलेला आहे. 125वी जयंती 2022मध्ये असेल. त्यानंतर आगामी म्हणजे 2021च्या नोव्हेंबरमध्ये युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पर्यावरण परिषद होणार आहे स्कॉटलँडमध्ये. ओके, स्कॉटलँडमध्ये नोव्हेंबर 2021मध्ये. याचे अध्यक्ष बनतील भारतीय वंशाचे ब्रिटनचे मंत्रिमंडळातील सदस्य म्हणजेच आलोक शर्मा. आलोक शर्मा खूप महत्त्वाची व्यक्ती ते लक्षात ठेवा. आणि युनायटेड नेशन्सचं मुख्यालय हे कुठं आहे? न्यूयॉर्कला आहे. 24 ऑक्टोबर 1945 सालाची स्थापना झाली होती. अँटोनियो गुटेरेस येथे प्रमुख आहेत पोर्तुगालचे. आणि याची संबंधित पर्यावरण संबंधित एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, UNEP ज्याला आपण म्हणतो. आणि याचं मुख्यालय आहे केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणी. NCC. ओके, NCCचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? NCC नॅशनल कॅडेट कॉर्प्स म्हणतो आपण. याची स्थापना 1948मध्ये झाली होती. आणि याचे नवीन प्रमुख महासंचालक बनलेले आहेत लेफ्टनंट जनरल तरुण कुमार. आणि NCCचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय दिल्लीला आहे. आणि याचं बोधवाक्य काय? युनिटी अँड डिसिप्लिन, एकता आणि शिस्त. हे NCCचं ब्रीदवाक्य आहे. प्रतिष्ठित जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? प्रतिष्ठित जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कार हे भेटलेला आहे डॉक्टर प्रमोद चौधरी यांना. डॉक्टर प्रमोद चौधरी. आणि जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते, आपल्याला माहीत असेल. आणि यांच्याच नावानं अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. जनरल ऑफ द नेपाळ आर्मी ही उपाधीनं कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? जनरल ऑफ द नेपाळ आर्मी. आपल्याला माहीत आहे आपल्या भारतीय आर्मीचे जे प्रमुख होते ते नेपाळच्या भेटीवरती गेलेले होते. आणि ते कोण आहेत? मनोज मुकुंद नरवाणे. ओके, पुण्याचे आहेत मनोज मुकुंद नरवाणे, भूदल प्रमुख. ओके, यांना भेटलेला आहे जनरल ऑफ द नेपाळ आर्मी. आणि नेपाळ
ओके, नेपाळचे जे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? KP शर्मा ओली. राजधानी काठमांडू आहे आणि विद्यादेवी भंडारी येथील पंतप्रधान आहेत. त्यानंतर मार्क 1 तेजस लढाऊ विमान बनवणारी कंपनी कोणती आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL म्हणतो आपण. ओके, याचे मुख्यालय बेंगळुरूला आहे आणि मार्क 1 तेजस लढाऊ विमान बनवलेलं आहे यांनी आणि हे स्वदेशी बनावटीचं आहे, लक्षात ठेवा. स्वदेशी बनावटीचं आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. एक दिनविशेष बघूयात. राष्ट्रीय भूगोल दिन 14 जानेवारीला असतं. सॉरी, मी मग 15 जानेवारी सांगितलं असेल. 14 जानेवारीला राष्ट्रीय भूगोल दिन असते. आणि कोणाची जयंती आहे ही असते? CD देशमुख, चिंतामणराव देशमुख यांची जयंती म्हणजेच 14 जानेवारी आपण राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा करतो. CD देशमुख हे पहिले भारतीय RBIचे गव्हर्नर देखील राहिलेले आहेत. आणखी एक दिनविशेष बघूयात. धार्मिक स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? हे असतं 16 जानेवारीला. धार्मिक स्वातंत्र्य दिन 16 जानेवारी. त्यानंतर भारतातील पहिला राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण केंद्र कुठे उभारण्यात येत आहे? हे आहे तेलंगणा. तेलंगणा या राज्यामध्ये भारतातील पहिला राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे आणि K. चंद्रशेखर राव येथील मुख्यमंत्री आहेत आणि हे कोण आहेत? राज्यपाल, तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन. त्यानंतर 51वा IFFI, ज्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. ओके, IFFI जे गोव्यामध्ये होणार आहे, तर त्यामध्ये इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे, देण्यात आलेला आहे? IFFIमध्ये इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार हे भेटला आहे विश्वजित चटर्जी यांना, जे बंगाली निर्देशक ॲक्टर आहेत. विश्वजित चटर्जी यांना भेटला इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर. आणि या IFFIमध्ये जो फोकस देश होता तो होता बांगलादेश. बांगलादेश आवामी लीगचे जे नेते आहेत शेख हसीना हे येथील पंतप्रधान आहेत बांगलादेशचे. त्यानंतर डेझर्ट नाईट जे युद्धाभ्यास आहे ते कोणत्या 2 देशादरम्यान केला जातो? डेझर्ट नाईट हे आहे भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान. भारत आणि फ्रान्स याच्या व्यतिरिक्त आपण भारत आणि फ्रान्स कुठले सराव करतो का? तर यास 3 सराव करतो. वरुण जे नौदल सराव आहे, गरुड जे वायुदल किंवा वायुसेना सराव करतं, शक्ती हे आहे भूसेना. म्हणजेच भारत आणि फ्रान्स भूसेना करतं शक्ती, वायुसेना करतं गरुड आणि वरुण आहे नौदल सराव. थायलंड ओपन 2021 कोणी जिंकलेला आहे? पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये. महिलांमध्ये आहेत कॅरोलिना मरीन जे स्पेनचे आहेत, कॅरोलिना मरीन स्पेनचे. आणि पुरुषांमध्ये आहेत डेन्मार्कचे व्हिक्टर एक्सेल्सेन जे डेन्मार्कचे आहेत. थायलंड ओपन लक्षात ठेवा. थायलंडची राजधानी बँकॉक आहे. यांनी एक पुस्तक बघूयात. द मेकिंग ऑफ आधार वर्ल्ड्स लार्जेस्ट आयडेंटिटी प्लॅटफॉर्म हे पुस्तक कोणाचे आहे? हे लिहिलेले आहे UIDAIचे माजी संचालक व पहिले संचालक रामसेवक शर्मा यांनी. आणि रामसेवक शर्मा हे ट्रायचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आहेत रामसेवक शर्मा. यांचं पुस्तक आहे द मेकिंग ऑफ आधार. आणि UIDAIचं फुलफॉर्म काय आहे? युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. त्यानंतर 1 स्कूल 1 IAS ही योजना कोणाची आहे? कोणत्या राज्य सरकारची आहे? ही आहे केरळची. 1 स्कूल 1 IAS केरळ. याचं उद्घाटन केरळचे जे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान यांनी केलं आहे. आणि केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत? पिनराई विजयन. केरळचं जे केरळचं हायकोर्ट कुठे आहे? एर्नाकुलमला आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. ओके. आणि केरळमध्ये नवीन वर्षाला काय म्हणतात? विशू. विशू. आणि केरळमध्ये 2 शास्त्रीय नृत्य आहेत, मोहिनीअट्टम आणि कथकली. भारतातील पहिला श्रमिक किंवा ज्याला आपण कामगार आंदोलन संग्रहालय म्हणतो कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? भारतातील पहिला कामगार आंदोलन संग्रहालय हे अलाप्पुझामध्ये उभारण्यात येत आहे. आणि अलाप्पुझा आहे केरळमध्ये. केरळमध्ये 5 राष्ट्रीय उद्यान आहेत. कुठले? सायलेंट व्हॅली, त्यानंतर कुठले आहेत? मत्तिकेट्टन शोला, पंबाडम शोला, अनायमुडी शोला, पेरियार हे राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये. लक्षात ठेवा. आणि केरळमधील जे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ देखील आहे कोची. 1 मे कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो. नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून निवडून आलेल्या उमेदवारांना खर्चाचा जो हिशोब द्यायचा असतं त्यासाठी आपले राज्य निवडणूक आयोगानं
एक ॲप लॉन्च केलं आहे, त्या ॲपचं नाव काय आहे? म्हणजेच आता डिजिटली खर्चाचा हिशोब देऊ शकतील नवीन निवडून आलेले जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते. तर त्या ॲपचं नाव आहे ट्रू वोटर. आणि हे जो हिशोब असतं ते 1 महिन्याच्या आत द्यायचं असतं त्यांना, 1 महिन्याच्या आत. आणि जर 1 महिन्याच्या आत त्याने जर हिशोब सादर केला नाही तर त्यांचं निवड अपात्र ठरवण्यात येते. आणि महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? UPS मदान आहेत, UPS मदान. आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार या निवडणुका पार पडल्या आहेत. कवी यशवंत दिनकर पेंढारकर, ओके, याला आपण कवी यशवंत म्हणतो. यांची आई ही कविता खूप प्रसिद्ध गाजलेली होती. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ओके, ही जी प्रसिद्ध कविता होती ती त्या कवितेला शताब्दी वर्षात पदार्पण होत आहे. म्हणजे 1921 हे लिहिलेली होती कविता, 1922. आणि कवी यशवंत दिनकर पेंढारकर जे होते ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते, हे पण लक्षात ठेवा. बडोदा संस्थानाचे राजकवी कवी यशवंत दिनकर पेंढारकर. शेवटचे 5-6 प्रश्न आहेत आपले. थिबा संगीत महोत्सव, ओके, कुठे होत आहे? थिबा संगीत महोत्सव आपल्याला माहीत आहे. थिबा राजवाडा कुठे आहे? रत्नागिरीमध्ये आहे, ओके, रत्नागिरीमध्ये आहे. त्या ठिकाणी होत आहे. म्यानमारचा राजा आहे थिबा. निधन बघूयात, एक निधन वार्ता. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन झालं. एक गायक होते हे UPचे. आणि UPमध्ये कोणत्या घराण्याचे होते? हे होते रामपूर सहसवान घराणा. उस्ताद गुलाम मुस्तफा खान. पहिला राष्ट्रीय सडक सुरक्षा महिना कधी साजरा केला जाईल? पहिला राष्ट्रीय सडक सुरक्षा महिना असेल 18 जानेवारीपासून, म्हणजे 2021 यावर्षी. यापूर्वी आपण सडक सुरक्षा सप्ताह किंवा सडक सुरक्षा आठवडा म्हणजे साजरा करत होतो. आता या वेळेसपासून राष्ट्रीय सडक सुरक्षा महिना आपण साजरा करू. आणि केंद्रीय सडक व परिवहन मंत्री कोण आहेत? नितीन गडकरी. नितीन गडकरींनी नुकतंच सांगितलेलं आहे की जे देशामध्ये रोड काम चालू आहे ना, यांच्याकडं सडक मंत्री आहेत, ओके, किंवा महामार्ग मंत्री आहेत. त्यांनी नुकतं सांगितलेलं आहे की 1 मार्च 2021 एक टार्गेट पूर्ण होईल. काय की दर दिवशी 40 किलोमीटर नवीन रोड यांनी निर्माण केलं जाईल. 30 किलोमीटर तर रोज आता होतच आहे, 30 किलोमीटर आता रोजच होत आहे. तर 40 किलोमीटर पर डे एवढं किलोमीटरचा हायवे किंवा रोड जे आहे ते बांधकाम होईल असं नुकतंच यांनी सांगितलेलं आहे. आणि नागपूर यांचा मतदारसंघ आहे नितीन गडकरी यांचं. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 नुसार पहिलं राज्य कोणतं आहे? इनोव्हेटिव्ह म्हणजे किंवा नवोपक्रमामध्ये हे पहिलं राज्य आहे कर्नाटक. दुसरा लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे आपला. आणि तिसरा आहे तमिळनाडू. आणि हे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स कोण जाहीर करतं? तर नीती आयोग जाहीर करतं. नीती आयोग, त्याला नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं म्हणतो आपण. याचे अध्यक्ष स्वतः नरेंद्र मोदी आहेत, म्हणजेच पंतप्रधान हे अध्यक्ष असतात. आणि राजीव कुमार हे उपाध्यक्ष आहेत. अमिताभ कांत हे CEO आहेत. लक्षात ठेवा कर्नाटकमध्ये बांदेपूर, बन्नरघट्टा, कुद्रेमुख, औंसी, नागरहोल हे 5 राष्ट्रीय उद्यान आहेत. आणि कर्नाटकची राजधानी काय? बेंगळूरू आहे. मुख्यमंत्री आहेत BS येडियुरप्पा. आणि वजुभाई वाला हे राज्यपाल आहेत. त्यानंतर निधन बघूयात. डॉक्टर V. शांता यांचं निधन झालं. डॉक्टर V. शांता हे एक ऑन्कोलॉजिस्ट आहेत. ऑन्कोलॉजिस्ट कॅन्सर संबंधित एक हे आहे, शास्त्र आहे. आणि त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पद्म पुरस्कार भेटलेले होते, लक्षात ठेवा. त्यामुळे हे व्यक्ती महत्त्वाचे आहेत, डॉक्टर V. शांता. त्यानंतर सोमनाथ मंदिर ट्रस्टचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आपल्याला माहीत पाहिजे सोमनाथ मंदिर जे गीरमध्ये आहे, गीर या जिल्ह्यामध्ये येतं. गीरचं सोमनाथ मंदिर म्हणतो आपण, जे गुजरातमध्ये आहे. आणि याचे नवीन अध्यक्ष बनले आहेत स्वतः नरेंद्र मोदी. आणि याचा आपला शेवटचा प्रश्न आहे. गोरेगाव आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे नवीन नाव काय आहे? गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान याचे नवीन नाव ठेवण्यात आलेल्या कोणाच्या व्यक्तीच्या नावाने? तर त्या आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने, बाळासाहेब ठाकरे. आणि हे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये, लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण आजचे आपले 50 प्रश्न पाहिलेलं आहे. तर इथंच थांबतो मी. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा. चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी मराठी.